आता आपण ऐकणार आहात मेघना एरंडेच्या आवाजात राधिका कुंटे लिखित मिशन ट्री. माय माती माय माती. तिन्ही मुलं एकदम ओरडली. विहाननं रोकू आणि सगळ्यांच्याच पालकांच्या नकळत त्या शेतातून थोडीशी माती एका डबीत भरून आणली होती. ती बघून रेवा आणि ईशानी सुपर डुपर एक्साइट झाल्या. सगळेजण ईशानीच्या घरी जमले होते. तिची आई फील्ड व्हिजिटला गेली होती, त्यामुळे घरी कुणीच नव्हतं. तिकडे पार पलीकडे असणाऱ्या शेतात जाऊन आल्यावर 4 दिन के बाद मुलं भेटली होती. रेवा ओरडली, वाव, माती, येस माती. ईशानी आणि विहानही मातीला बघून सुपर डुपर खुश होते. तिघांना शेतात त्यांनी केलेली गंमत आठवली. मेमरी चिपमध्ये सगळं साठवून ठेवलंच होतं. ते आठवून रेवा म्हणाली, विहान आणि ईशानी, आपण मेमरी चिपचा बॅकअप घेऊन ठेवला ते बरं झालं ना? ईशानीलाही एकदम काहीतरी सुचलं. तिनं आजोबांच्या चित्रांची फाईल ओपन केली. त्यात अजून एक फाईल होती आणि त्यात झाडांचं चित्र काढलं होतं. पाठोपाठच्या फाईलमध्ये होतं ते एका बीचं चित्र. कोणत्या झाडाची बी होती ती? मुलांना ती मिळणार होती का? 3000 साली त्यांना बी कुठे मिळाली असती? आणि मिळाली तरी ते रुजवू शकणार होते का? तेही सगळ्यांच्या, पालक, रोकू आणि यंत्रणेच्याही नकळत. विहान म्हणाला, अरे पण हे कसं शक्य आहे? आपल्यासोबत सगळी ॲडव्हान्स गॅजेट असतात. हो ना, आपल्या सगळ्यांच्या हालचाली ते डिटेक्ट करतात, रेवा म्हणाली. विहान हळूच पुटपुटला, खरं तर आपण असं नियम तोडणं चुकीचं आहे यार. ईशानी म्हणाली, हो ते तर आहे. आई बाबांना कळलं तर? आणि या मोठ्या लोकांना प्रॉब्लेम काय आहे झाडाचा? रेवा म्हणाली, गरज नाही म्हणतात झाडांची. टेक्नॉलॉजीमुळे सगळं शक्य आहे असं काहीतरी बाबांचा मित्र बोलताना ऐकलं होतं मी. आपण आई बाबांना कळूच दिलं नाही तर? विहान हळूच पुटपुटला, तरी रोकूला कोण रोखू शकणार? मुलांच्या डोक्यात आणखी काहीतरी घोळत होतं. कदाचित त्यांच्या मेमरी चिपनं तिचं काम एका फटक्यात केलं होतं. आठवणी आणि भावना. Sample complete. Ready to continue?